नागपुरातील मेयो रुग्णालयात एका रुग्णाच्या नातेवाईकाला एका अटेंडंटनं शिवीगाळ केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। ही घटना रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागात घडली, जिथे रुग्णाला सोनोग्राफीसाठी आणण्यात आलं होतं। अटेंडंटच्या या गैरवर्तनामुळे रुग्णालयात गोंधळ उडाला आणि हे प्रकरण उच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच तातडीनं कारवाई करण्यात आली। गैरवर्तन आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा हा व्हिडिओ समोर येताच डीन डॉक्टर रवी चव्हाण यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नितीन शिंदे यांच्या चौकशीनंतर संबंधित अटेंडंटला तत्काळ सेवेतून काढून टाकलं। आरोपी अटेंडंटची नियुक्ती पटेल नावाच्या व्यक्तीच्या खाजगी कंपनीनं केली होती, जी रुग्णालयात स्वच्छता आणि अटेंडंट सेवा देते। हे लक्षात घेण्यासारखं आहे की मेयो आणि मेडिकल हॉस्पिटलमध्ये बऱ्याच काळापासून चतुर्थ श्रेणीची रिक्तपदे भरली गेली नाहीत। परिणामी सफाई कामगार आणि अटेंडंटच्या सेवा खाजगी कंत्राटी कंपन्यांना देण्यात आल्या आहेत। सध्या पटेल नावाच्या व्यक्तीच्या एका खाजगी कंपनीचे 158 कर्मचारी मेयो हॉस्पिटलमध्ये काम करतात। प्रशासनाच्या मर्यादित नियंत्रणामुळे अशा कर्मचाऱ्यांचं गैरवर्तन अनेकदा दिसून आलं आहे। या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या खाजगीकरण धोरणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। सामान्य नागरिक आणि गरीब रुग्णांसाठी जीवनवाहिनी बनलेल्या या रुग्णालयांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संवेदनशीलता आणि वर्तनाबद्दल चिंता वाढत आहे। वैद्यकीय अधीक्षकांनी संबंधित कंपनीला इशारा दिलाय की भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, अन्यथा कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल। काही दिवसांपूर्वीच एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यानं लिफ्टमध्ये एका महिला डॉक्टरकडे अश्लील हावभाव केल्याचे प्रकरण समोर आले होते, ज्यामध्ये आरोपीला अटकही करण्यात आली होती। कान में बजा पूरा नशा फाड़ अभी समझ रहा क्या? जानू दो ना भाई। वहाँ निकाला, वहाँ पे चिट्ठी दी है ना, एक्सरे की सोनोग्राफी यहाँ निकाला, यहाँ पे सोनोग्राफी की चिट्ठी दी है ना। वो भाई वहाँ पे नहीं क्या, वहाँ पे रिपोर्ट लेना है।